श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। शाप व आशीर्वाद, धार्मिक कथा की मनोवैज्ञानिक परिणाम। भारतीय संस्कृतीत शाप व आशीर्वाद या संकल्पना अतिशय जुना इतिहास बाळगतात। रामायण, महाभारत, पुराणे यांमधून अनेक प्रसंग आपल्याला दिसतात जिथे ऋषी, साधू, देवी देवता किंवा अगदी सामान्य व्यक्ती देखील कुणाला शाप देतात किंवा आशीर्वाद देतात। परंतु या संकल्पना केवळ धार्मिकच आहेत का, की त्या आपल्या मनोवैज्ञानिक व भावनिक जगताशी खोलवर संबंधित आहेत? हे आपण आज जाणून घेणार आहोत। पण मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या देव भक्ती चॅनलला एक लाईक करून एक सबस्क्राइब जरूर करा। चला तर सुरू करूया शाप आणि आशीर्वाद यांचे धार्मिक स्वरूप। शाप म्हणजे काय? शाप म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याला दिलेली नकारात्मक ऊर्जेची, कर्माची किंवा परिणामांची घोषणा। प्राचीन ग्रंथांमध्ये शाप दिल्यावर त्या व्यक्तीचे भविष्य बदलल्याचे उल्लेख आहेत। उदाहरणार्थ, कर्णाला शाप मिळतो की तो निर्णायक क्षणी शस्त्र वापरू शकणार नाही। शंकराचार्यांनी विचारपूर्वक दिलेले शाप अनेकांचे जीवन मोडतात, पण बदलतात सुद्धा। आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे कोणाच्या अंतःकरणातून आलेली सकारात्मक ऊर्जा, शुभेच्छा किंवा सत्कर्मामुळे प्राप्त होणारी कृपा। उदाहरणार्थ, कुंतीला दुर्गम स्थितीत देवपुत्रांची प्राप्ती आशीर्वादामुळेच झाली। अंजनी मातेने हनुमानासाठी मिळवलेला वर। मनोवैज्ञानिक बाजू, शाप आणि आशीर्वादाचे अंतर्मनावर होणारे परिणाम। शापाचा मनोवैज्ञानिक परिणाम। शाप किंवा नकारात्मक विधान जर एखाद्या व्यक्तीवर भावनिक प्रभाव टाकते, तर त्या व्यक्तीच्या विचारसरणीत, स्वप्रतिमेत आणि निर्णयक्षमतेत बदल घडतो। याला मानसशास्त्रात सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात। उदाहरणार्थ, एखाद्याला वारंवार सांगितले, तू काहीच करू शकत नाहीस, तर तो विश्वास म्हणून आयुष्यात अपयशी ठरतो। मनात खोलवर रुजलेले अपराधी भाव, भीती आणि आत्मगिल्ट हे आधुनिक शाप आहेत। आशीर्वादाचा मानसिक प्रभाव। जेव्हा कोणी प्रेमपूर्वक, श्रद्धेने, चांगल्या हेतूने आशीर्वाद देतो, तेव्हा त्या व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो। हा आत्मविश्वास त्याच्या यशामध्ये निर्णायक ठरतो। यालाच आपण म्हणतो प्लेसबो इफेक्ट, एक सकारात्मक भावना जी वास्तव घडवते। उदाहरणार्थ, शिक्षकाचा आशीर्वाद, आईवडिलांचा हात, गुरुचे प्रेरणादायी शब्द हे मनोबल वाढवतात। आधुनिक संदर्भात शापाशीर्वादाचे स्वरूप। आजच्या काळात कोणी शाब्दिक शाप देत नाही, पण त्याचे विविध स्वरूपे आहेत। टोकाची टीका, अवहेलना, हेटस्पीच हे मानसिक शाप आहेत। प्रोत्साहन, प्रेम, सकारात्मक अपेक्षा हे आधुनिक आशीर्वाद आहेत। बालवयात पालकांनी सतत नकारात्मक बोलल्यास मूल आत्मविश्वास गमावते, मानसिक शाप। तर दुसरीकडे, जिथे प्रेरणा व प्रेम मिळते, तिथे मूल यशस्वी होतं, मानसिक आशीर्वाद। वैज्ञानिक दृष्टिकोन। मानवी मेंदू स्पष्ट विचारांपेक्षा भावनिक ऊर्जेवर अधिक प्रतिक्रिया देतो। म्हणूनच धार्मिक संस्कृतीने शाप व आशीर्वाद यांचा वापर करून सामाजिक शिस्तीचा मार्ग तयार केला। उदाहरणार्थ, वडीलधाऱ्यांना दुखावले तर शाप मिळेल, म्हणून आज्ञापालन। गुरूंचा आशीर्वाद आवश्यक, म्हणून विनम्रता। शाप व आशीर्वाद या संकल्पना केवळ कथांपुरत्या मर्यादित नाहीत। त्या आपल्या अंतर्मनाशी, विचारशक्तीशी, भावनिक प्रतिमा व ऊर्जा पातळीशी जोडलेल्या आहेत। शाप म्हणजे नकारात्मक विचारांची बीजे, जी मनात खोलवर रुजतात। आशीर्वाद म्हणजे सकारात्मक शक्तीचे बीज, जे व्यक्तीला उन्नतीच्या मार्गावर नेतं। आता बघूयात पुराणातील विशिष्ट शापाशीर्वादांचे उदाहरणे व त्यामागची शिकवण। विश्वामित्राचा शाप, मेनका आणि तपश्चर्येची परीक्षा। विश्वामित्र ऋषी जेव्हा प्रखर तपश्चर्येत होते, तेव्हा इंद्राने मेनकेला त्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी पाठवले। ती यशस्वी झाली।
तेव्हा विश्वामित्राने तिला शाप दिला. संकल्पभंग झाल्यावर जो आक्रोश आणि नैराश्य येतं ते एका प्रकारचा आत्मशाप असतो. आपण स्वतःवर रागावतो आणि दुसऱ्याला दोष देतो. हे आधुनिक मानसशास्त्राशी सुसंगत आहे. गांधारीचा कृष्णाला दिलेला शाप, यदुवंशाचा नाश. महाभारत युद्धानंतर गांधारीने शोकमग्न होऊन स्वतः जरी धर्मनिष्ठ असली तरी तिला वाटलं कृष्णाने युद्ध टाळलं असतं. तिने कृष्णाला शाप दिला, यदुवंश नष्ट होईल. दुःखातून आलेल्या शापांमध्ये तीव्र भावनिक ऊर्जा असते. या ऊर्जेचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही तर समूहावर होतो. हे कलेक्टिव्ह ट्रॉमा किंवा सामूहिक दुःखाचे मानसिक परिणाम सूचित करतो. अष्टवक्र ऋषीचा आत्मशाप, बाह्य रूपावरून हसल्यावर आत्मसन्मानाचा धोका. राजसभामध्ये अष्टवक्र ऋषीच्या वाकड्यातिकड्या शरीरावर हसणाऱ्या मंडळींना शाप दिला की त्यांचा आत्मबुद्धी नष्ट होईल. हे आजच्या बॉडी शेमिंग विरुद्धचे पहिलं उदाहरण आहे. जिथे आपण इतरांमध्ये केवळ बाह्य पाहतो तेथे अंतर्मन दुखावले जाते आणि आत्मसन्मान कमी होतो. धार्मिक परंपरांतील ऊर्जेचे विज्ञान, शाप व आशीर्वाद यामागचा संभाव्य कार्यकारी सिद्धांत. ध्वनी ऊर्जा, साऊंड एनर्जी. शब्द हे ध्वनी आहे. मंत्र, श्लोक किंवा शापही विशिष्ट स्वरात उच्चारले जातात. अध्यात्मशास्त्र सांगते की ध्वनिकंपित शब्द आपल्या मानसिक क्षेत्रात बदल घडवतो. अश्रापितो भव, शाप. शतायू भव, आशीर्वाद. या वाक्यांमध्ये ध्वनिकंपित ऊर्जा कार्य करते जी व्यक्तीच्या चेतन अवस्थेवर प्रभाव टाकते. मानसिक सूचनांची शक्ती, सजेस्टिबिलिटी. मानव मेंदू सुचवलेली गोष्ट मनोमिळवून स्वीकारतो. जसे एखाद्याला सत्य सांगितल्यास की तू यशस्वी होशील, तो त्यासाठी प्रयत्न करू लागतो. समकालीन मानसशास्त्रातील स्पष्टीकरण. नेगेटिव्ह कंडिशनिंग, नकारात्मक संप्रेरणा. शाप म्हणजे एक प्रकारची नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. जर मुलाला सत्य सांगितले, तू वाईट आहेस, तू कधीच चांगलं करणार नाहीस, तर ती मानसिकता घट्ट होत जाते आणि तेच आयुष्यात वास्तव घडतं. पॉझिटिव्ह अफर्मेशन, सकारात्मक अभिप्रेरणा. आशीर्वाद म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. जसे, तुझं भलं होवो, तू यशस्वी होशील. हे फक्त शब्द नाहीत तर मानसिक झोकातले आधार आहेत. प्लेसबो वर्सेस नोसबो इफेक्ट. प्लेसबो म्हणजे औषधं घेता केवळ सकारात्मक विश्वासाने बरे होणे. नोसबो म्हणजे नकारात्मक विचारांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे. शाप व आशीर्वाद हे प्राचीन भारतीय प्लेसबो-नोसबो सिस्टम आहेत. आधुनिक उदाहरणे, शाप-आशीर्वादाचे समाजावर परिणाम. शिक्षकाचा शाप किंवा आशीर्वाद. शाळेत एक वाक्य, तू कधी काही करू शकणार नाहीस, हे एखाद्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम करू शकतं. पण तुझ्यात खूप ताकद आहे, तू मोठं काही करशील, हे आयुष्य बदलू शकतं. पालकांची भूमिका. पालकांच्या सततच्या नकारात्मक शब्दांनी मूल हळूहळू स्वतःबद्दल चुकीचा विचार करू लागते. त्याउलट प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वादाच्या शब्दांनी मूल आत्मविश्वासाने भरते. निष्कर्ष, शाप व आशीर्वाद, धर्म, मानसशास्त्र आणि ऊर्जेचं त्रिसूत्री तत्वज्ञान. शाप आणि आशीर्वाद यांना आपण केवळ अंधश्रद्धा म्हणून नाकारू शकत नाही. या संकल्पना धर्मात, कर्मसिद्धांताशी जोडलेल्या आहेत. मानसशास्त्रात आत्मभान व विश्वास प्रणालीशी जोडलेल्या आहेत. ऊर्जाशास्त्रात ध्वनी, भावना आणि चेतना यांच्या स्पंदनांशी जोडलेल्या आहेत. अंतिम विचार, तोंडून पडलेले शब्द केवळ वाक्य नसतात, ते ऊर्जा असतात. शाप आणि आशीर्वाद ही त्या ऊर्जेची दिशा आहे जी जीवन घडवते किंवा मोडते. म्हणूनच आपले शब्द, भावना आणि विचार यांचा वापर जाणून-समजून करणे हीच खरी आधुनिक शुद्ध वृत्ती आहे. त्या धर्माच्या कथांमध्ये असोत की आपल्या जीवनात शब्दांची ताकद,
भावनांची दिशा आणि ऊर्जेचा परिणाम हेच खरे शाप आणि आशीर्वाद आहेत. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या देव भक्ती चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.